श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी प्रिय बाळांनो, तुमचा जर स्वामी शक्तीवर आणि दैवी ऊर्जेवर विश्वास असेल, या ब्रह्मांडातल्या प्रत्येक शक्ती तुम्हाला कुठल्या ना कुठल्या स्वरूपात मदत करतात. जर तुमचा विश्वास असेल तर माझा देव महान अशी कमेंट करायला विसरू नका, कारण दैवी ऊर्जा प्रत्येक क्षणाला तुम्हाला मदतीला आहे. जर तुम्ही ती स्वीकार करायला सज्ज असाल तर होय म्हणून टाईप करायला विसरू नका. दैवी ऊर्जा त्यांनाच मदत करते जे त्याकडून मदत घेऊ इच्छितात. स्वामींची शक्तीही तेव्हाच तुमच्यासाठी कार्य करेल जेव्हा तुम्ही पूर्ण विश्वासाने स्वामीवर न संदेह करता आपल्या सर्व काही समस्या त्यांच्या चरणाशी सोपवून त्यांच्या मनापासून धावा कराल, त्यांचे नामस्मरण कराल. तेव्हाच स्वामीची शक्ती तुम्हाला मदत करायला नक्कीच येईल. यावर विश्वास ठेवा. आणि जे कोणी विश्वास ठेवतात आणि या दिव्य संदेशापर्यंत आले आहेत ते भाग्यशाली स्वामींचे प्रिय बाळ आहे. उगाची भितोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. स्वामी म्हणतात, बाळा, जो मनापासून माझ्यावर विश्वास करेल, दैवी शक्तीवर विश्वास करेल, तो कितीही अडचणीतून बाहेर काढण्यात येईल. बाळा, कारण कधीकधी तुमचे कर्म तुम्हाला त्या ठिकाणी नेऊन पचवतात ज्या ठिकाणी तुम्हाला खूप काही ताण, तणाव, संघर्ष करावा लागतो. पण तुमचे पूर्वकर्म जे तुम्हाला आड येऊ लागतात ते तुम्हाला त्याच स्थितीत ठेवू इच्छितात. काही संघर्षही तुम्हाला करावे लागतात, पण ते संपण्याचा एक काळ येतो जेव्हा तुम्ही गुरुकडे वळता, देवाचे ध्यान, चिंतन, मनन आणि नामस्मरण करून अध्यात्माकडे वळू लागता. तेव्हा आध्यात्मिक शक्ती तुम्हाला मदतीसाठी कुठल्याही स्वरूपात प्राप्त होते. जसे तुम्ही देवाचे नाम श्री स्वामी समर्थ जप कराल तेव्हा तुम्हाला ती दैवी शक्ती स्वामीच्या स्वरूपात प्राप्त होऊ लागते. तुम्ही जेव्हा स्वामींना आपले मनापासून गुरु, माता, पिता सर्व काही मानू लागता तेव्हा स्वामींची दिव्य ऊर्जा, दिव्य शक्ती या ब्रह्मांडातून तुम्हाला सहाय्य करू इच्छिते. ज्या क्षणाला तुम्ही देवाचे मनपूर्वक प्रार्थना करता, मनापासून दावा करू लागता, तेव्हा दैवी ऊर्जा तुम्हाला सहाय्य म्हणून येतात. आणि तुम्ही ज्या ठिकाणी अडकलेले आहात, खूप काही तुम्हाला अशा लोकांनी फसवले आहे, त्या सर्व काही क्लेशातून तुम्हाला ती शक्ती बाहेर काढू इच्छिते. तेव्हा तुम्हीही तत्पर राहा, सज्ज राहा. आताही कुठल्याही क्षणी तुम्ही जे काही देवाकडे प्रार्थनापूर्वक मागत आहात, स्वामीकडे प्रार्थना करत आहात, तर तुम्हाला त्याचे उत्तर लवकरच प्राप्त होणार आहे आणि 100% ते तुम्हाला सहयोग देतील. यावर विश्वास ठेवा. देवाची अनंत लीला तुम्ही पाहू शकत नाही, कारण सामान्य मनुष्याच्या विचारांच्या पलीकडे देवांच्या लीला असतात. तुम्ही कधीकधी विश्वास देखील ठेवणार नाही अशा काही घटना तुमच्या आयुष्यात घडू लागतात. जेव्हा तुम्ही देवाजवळ येऊ लागता, देवाकडे येण्यापासून थांबू नका, कारण देवाची दिव्य शक्ती ही तुमच्या कल्याणासाठी आहे, तुमच्या सर्वस्व चांगल्यासाठी आहे. तेव्हा देवाचे नामस्मरण करा आणि ज्यांचा विश्वास संपूर्ण देवावर आहे त्यांनी माझा देव महान अशी कमेंट करायला विसरू नका. देव कधीकधी तुमच्या परीक्षाही घेतात, कारण तुमच्यात किती बळ आहे, किती सामर्थ्य आहे हे खूप वेळा पाहिल्या जाते. कारण दैवी ऊर्जा प्रत्येकालाच अशीच प्राप्त होत नाही. अध्यात्माकडे येताना खूप काही परीक्षाही द्याव्या लागतात, पण जो त्यात सत्यात उतरतो, देवाच्या इच्छेत वागतो, तो देव आणि त्या दिव्य शक्तींचा प्रिय बाळ होतो. स्वामींची दिव्य ऊर्जा सतत प्रवाहित होत आहे,
तुम्ही त्या दिव्य शक्तीला प्राप्त करू इच्छित असाल तर देवाचे श्री स्वामी समर्थ नाम अत्यंत प्रीतीने जपणे सुरू ठेवा. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, माझे आशीर्वाद सतत तुझ्यासाठी आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबासाठी कल्याणकारी आहे. विश्वास ठेव, जिथे संपते मर्यादा तुझी तिथून साथ देतो मी. जाणीव ठेव, शुद्ध मनासी काय व्यर्थ बरळतो. कशासी असो भूक त्यासी तू पुढे काय ठेवितो. स्वामी म्हणतात, तुझ्या अंतर आत्म्यात आहे मी, तुला हरू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही. जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. बाळा, तू पुढे आपले कर्म सुरू ठेव. त्या कार्यात तुला किती यश आणि किती काही प्राप्त होणार आहे यावर भरोसा ठेव. तुला ते सर्व काही प्राप्त होईल. तुझे कर्म व्यर्थ होणार नाही. तुम्हाला पुढील काळात मोठा अधिकार संपत्ती प्राप्त करायची आहे तर तुम्हाला त्यानुसार कर्म करावे लागतील. ती गती द्यावी लागेल. तो वेळ त्या कार्यांना द्यावा लागेल. स्वामी म्हणतात, बाळा, अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. तू ज्या ठिकाणी अशक्य वाटत आहे असे मानून स्थिर थांबला आहेस त्या ठिकाणी माझा आशीर्वाद तुला प्राप्त होऊन त्या ठिकाणी तुझ्या कार्याला ती योग्य गती प्राप्त होणार आहे. तू खूप मोठ्या सफलतेसाठी निर्माण झाला आहेस. असा एकांतात राहू नकोस. तुला जे मोठे यश प्राप्त होणार आहे त्यामुळे तुझे नाव दिव्य होणार आहे. तुझे अलौकिक वाढणार आहे. तू खूप काही प्रसिद्धीस जाणार आहे. बाळा, चिंता करू नकोस. तू जे काही कार्य हाती घेतले आहे ते पूर्ण होईल. माझा आशीर्वाद निरंतर तुझ्यासोबत आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबासोबत आहे. तुम्ही त्या क्लेशातून दूर व्हाल. निश्चितपणे मी तुमची मदत करणार आहे. ज्या आनंदासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात तो आनंद अगदी तुमच्या कुटुंबाला आनंदित करण्यासाठी येत आहे. काही काळातच तुम्ही तो आनंद प्राप्त करणार आहात. या आनंदामुळे तुमचे संपूर्ण कुटुंब आनंदित उत्साही होणार आहात. ज्याची तुम्ही वर्षोनवर्षे वाट पाहत होतात आता ते तुम्हाला सर्व काही आशीर्वादाच्या रूपात प्राप्त होणार आहे. स्वामी म्हणतात, बाळा, जे कोणी तुमचा विरोध करत आहे त्या विरोधकांना तुम्ही काही सामोरे जाऊ नका. कारण ते उगाच तुमच्या मनात ते नैराश्य उत्पन्न करून तुम्हाला मागे ठेवू इच्छितात. त्यापेक्षा तुम्ही देवाचे ध्यान करा. आपल्या कार्यात अधिक मन लावा. कोण किती तुमच्या विरोधात काय काय करू इच्छितात त्याकडे दुर्लक्ष केलेलेच बरे होईल. जर तुम्ही देवाकडे वळला आहात, अध्यात्माकडे येऊ इच्छिता तर देवाचे श्री स्वामी समर्थ नाम जप अत्यंत प्रीतीने करत राहा. कारण जितके वेळा तुम्ही हा नाम जप कराल तितके वेळा तुम्ही स्वतःच्या मनात एक आनंद, उत्साह आणि खूप काही असे प्राप्त कराल जे दिव्य आहे, जे तेजस्वी आहे ते तुमच्याकडे येत आहे. देवाचा दिव्य प्रकाश तुम्ही अनुभव कराल. तुम्हाला देवांचे, स्वामींचे कित्येक अनुभव येऊ लागतील. जर तुम्ही हे अनुभव प्राप्त करण्यासाठी सज्ज असाल तर होय, मी स्वामीचे अनुभव स्वीकार करतो अशी कमेंट करायला विसरू नका. स्वामी देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत. तुमच्या मुलाबाळांना सुख, समृद्धी, आनंद, प्रगतीच्या वाटा देवोत. हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. ज्यांच्या आरोग्यांना ते त्रास आहेत त्यांच्या आरोग्यात ते परिवर्तन घडवोत. जे शुभ असेल स्वामी देव त्यांच्या सर्व आरोग्याला आशीर्वाद प्रदान करोत. हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.